वर खासदार धैर्यशील माने आणि आमदार प्रकाश आबिटकर आणि इतरही आमच्या लोकप्रतिनिधींनी माझ्याकडे आणि DCM साहेबांकडे विनंती केली होती. जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांना जो काही शासनाने निर्णय घेतलाय 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा, त्यामधून कोल्हापूर, सातारा, सांगली, पश्चिम महाराष्ट्रातले जे पूर परिस्थितीमध्ये ज्यांना शासनाच्या माध्यमातून आपण मदत केली होती 2018-19ला अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान भरपाई आपण दिली होती, त्यांना त्यामध्ये वगळण्यात आलं होतं. परंतु असं त्यांना वगळण्यात येऊ नये अशा प्रकारची विनंती केली होती. त्यामुळे त्यामध्ये तो देखील शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि तो पुढच्या कॅबिनेटमध्ये आम्ही त्याच्यावर शिक्कामोर्तब करतोय. 50,000 रुपये त्यामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना, लाखो शेतकऱ्यांना फायदा होईल. त्यामध्ये खासदार धैर्यशील माने असतील, खासदार आपले महाडिक असतील, आमदार प्रकाश आबिटकर असतील, आणखी काही लोक जे आहेत त्यांनी देखील यामध्ये मागणी केली होती. शेवटी शेतकऱ्यांची ही मोठी मागणी आहे, त्यामध्ये तोही निर्णय आम्ही आज घेतलेला आहे. एकंदरीत अशा प्रकारच्या ज्या काही योजना आहेत ज्यांचा थेट लोकांशी संबंध आहे, अशा योजना ज्या आहेत, असे निर्णय जे आहेत आम्ही लोकहिताचे आज घेतलेले आहेत. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्त सर्वप्रथम राज्यातील जनतेला मी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. आज या निमित्त मी देशासाठी आपले प्राण अर्पण केलेले हुतात्मे आणि स्वातंत्र्यवीर यांनाही त्रिवार वंदन करतो. या हुतात्म्यांची नेहमी आठवण राहावी म्हणून आपण राज्यात 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून हर घर तिरंगा अभियान उत्साहानं राबवलं आहे. तिरंग्याच्या सन्मानासाठी अनेक कार्यक्रम आपण गेल्या आठवड्याभरात साजरे केले. देशप्रेमाची ही ज्योत नेहमी आपल्या हृदयात तेवत राहिली पाहिजे. गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्रानं आपल्या कामगिरीने नाव कोरलं आहे. मोठ्या प्रमाणात आलेली विदेशी गुंतवणूक असो किंवा समाजातील दुर्बल गोरगरिबांसाठी आखलेल्या नाविन्यपूर्ण योजना असो, महाराष्ट्रानं आपली बांधिलकी दाखवून दिलेली आहे. आमच्या या प्रयत्नात देशाचे आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांचं नेहमी मार्गदर्शन मिळतं आणि त्यामुळेच महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन वेगाने धावतंय. जेव्हा आपण विकसित भारत असं म्हणतो तेव्हा महाराष्ट्राचं योगदान यात खूप मोठं असणार आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी आपल्याला तशी धोरणं आखावी लागतील आणि त्या दृष्टीने आम्ही गेल्या 2 वर्षापासून महत्त्वाकांक्षी पावलं टाकली आहेत. कृषी, शिक्षण, ऊर्जा निर्मिती, माहिती तंत्रज्ञान, बांधकाम, पर्यटन, आरोग्य सुविधा, कौशल्य विकास, पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा या क्षेत्रामध्ये आमूलाग्र क्रांती आणतो आहोत. राज्यात 15 दशलक्ष रोजगार निर्माण करण्याचं आम्ही ठरवलं आहे. राज्याची सर्वांगीण प्रगती झपाट्याने व्हावी म्हणून नवीन अद्ययावत धोरणांची अंमलबजावणी सुरू केली आहे. वाढवणसारखं बंदर तर गेम चेंजर ठरणार आहे. केवळ मुंबई, पुणे, नागपूरच नाही तर प्रत्येक जिल्ह्याच्या विकासावर आम्ही लक्ष केंद्रित केलं आहे. यातून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था गरुडझेप घेईल असा मला विश्वास आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गुंतवणूकदारांचा राज्यावर मोठा विश्वास आहे. गेल्या 2 वर्षात 5 लाख कोटीपेक्षा जास्त गुंतवणुकीसाठी करार झाले. थेट परकीय गुंतवणुकीत तर आपण देशात प्रथम आहोत. 2.5 लाख रोजगार निर्मिती आपण केली आहे. आज देशाच्या एकूण उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा 14% आहे. उद्योगात आणि सेवा क्षेत्रात राज्य क्रमांक 1 वर आहे. विदेशी पर्यटकांची पसंती महाराष्ट्राला आहे. हे सगळं शक्य झालं आहे ते आपल्या मानसिकतेत बदल झाल्यानं. गेल्या 2 वर्षापासून राज्यात कशी विकास कामं सुरू आहेत त्याचा आपण साक्षीदार आहात. सुमारे 10 लाख कोटींची पायाभूत सुविधांची कामं दिवस रात्र सुरू आहेत. त्यातले तर काही गेम चेंजर प्रकल्प आहेत. लवकरच समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा पूर्ण होऊन नागपूर ते मुंबई पूर्ण वाहतूक सुरू होईल. आमच्या 7 फ्लॅगशिप योजनांनी राज्याच्या सामाजिक क्षेत्रात क्रांती आणली आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. खरं तर याची सुरुवात शासन आपल्या दारीसारख्या क्रांतिकारी योजनेपासून झाली होती. गेल्या वर्षीपासून आम्ही यातून तब्बल 4 कोटी लाभार्थींना त्यांच्या घरी दारी जाऊन करोडो रुपयांचे लाभ दिले. आमच्या निर्णयांवर नजर टाकली तर खऱ्या अर्थानं महिला, युवक, शेतकरी यांचा सन्मान करून त्यांना शक्ती देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. बहिणींसाठी भावांचं कर्तव्य म्हणून आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली.
आणि करोडो भगिनीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. रक्षाबंधनापासून या भगिनीच्या खात्यात 1,500 रुपये मिळायला सुरुवात होईल. ही निश्चितच आमची क्रांतिकारी योजना आहे. याशिवाय युवकांना रोजगारासाठी प्रशिक्षण हे भरीव स्टायपंड देत आहोत. त्यासाठी मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना, गोरगरीब दुर्बलांना वर्षातून 3 मोफत सिलेंडर देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, शेतकऱ्यांना वीज सवलत, ज्येष्ठांना मदत करण्यासाठी मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू केली आहे. मुलींना संपूर्ण व्यावसायिक शिक्षण मोफत केलं पाहिजे. सगळ्या धर्मातल्या ज्येष्ठ नागरिकांना देशातल्या तीर्थस्थळांची यात्रा करता यावी म्हणून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली. 18 वर्षाच्या मुलीला 1 लाख रुपये देणारी महत्त्वाची लेक लाडकी सारखी योजना गेल्या वर्षी सुरू केली. सारथी, बार्टी, महाज्योती, अमृत, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या सगळ्या संस्था मागास, दुर्बल, गरीब युवकांसाठी अनेक योजना घेऊन काम करतात. परवापासून आम्ही मातंग समाजासाठी आरटी संस्था सुरू केली. सुरुवातीला राज्यात पाऊस न पडल्यानं जरा चिंता होती, पण आता सगळ्या विभागात सरासरीच्या 100% पाऊस झाल्यानं समाधान आहे. धान्य चांगलं येईल आणि सिंचन तसंच पिण्याच्या पाण्याची पण पुरेशी सोय होईल असा विश्वास मला आहे. मराठवाड्यासारखा दुष्काळग्रस्त भागाला पाण्यानं समृद्ध करण्यासाठी आम्ही नुकतीच वैनगंगा नळगंगा प्रकल्पाला मान्यता दिली आहे. 4.25 लाख हेक्टर जमीन सिंचित होणार आहे. याशिवाय पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुटेल. गेल्या 2 वर्षात आम्ही 125 जलसंपदा प्रकल्पांच्या कामांना वेग दिला आहे. गेल्या 2 वर्षात 44,000 कोटीपेक्षा जास्त निधी शेतीसाठी देत आहोत. असे असंख्य निर्णय आम्ही घेतले आहेत आणि घेत आहोत. राज्यातल्या नागरिकांच्या जीवनात सुख, समाधान आणि आनंद यावा आणि त्यांचं आयुष्य सुखी करण्यासाठी आम्ही कायम प्रयत्न करीत राहू एवढाच निर्धार व्यक्त करतो. पुनश्च एकदा भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुळामध्ये कर्जमाफीच्या संदर्भामध्ये कृषी विभागाला आता या क्षणाला कसल्याही प्रकारची माहिती नाही. कर्जमाफी करण्याच्या संदर्भातले जो विभाग आहे तो सहकार विभाग आहे आणि सहकार विभाग याबाबत कर्जमाफीच्या आजपर्यंतच्या जेवढ्या कर्जमाफी झाल्या त्या सहकार विभागाच्या मार्फत या ठिकाणी झालेल्या आहेत. त्यामुळं येणाऱ्या कॅबिनेटमध्ये या विषयाच्या संदर्भात चर्चा जर झाली तर आपल्या माध्यमांशी मी सविस्तर याबाबत बोलेन. परंतु विरोधक असा आरोप करतायत की सगळा पैसा, सगळ्या योजनांचा सगळा पैसा हा लाडकी बहीण योजनेला वळवलेला असल्यामुळं शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शकत नाही. लक्षात घ्या, आता म्हणजे विरोधकांना आपण पण सांगा आणि आपण पण समजून घ्या. मुळात आपण समजलं तर विरोधकांनाच 5,000 कोटी रुपये आता शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीनसाठी 2 हेक्टरापर्यंत मर्यादित प्रत्येक शेतकऱ्याला 10,000 रुपये मिळतील अशी व्यवस्था या ठिकाणी केली. मागच्या वर्षीचे सोयाबीनचे आणि कापसाचे भाव पडल्यामुळे 6,000 कोटी रुपये आपण यावर्षी नमो शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देतोय, ज्याची वर्षाची म्हणजे तुम्हाला माहिती आहे की 12,000 रुपये वर्षाला तुम्हाला मिळतात. मग मला सांगा की एका शेतकऱ्याच्या कुटुंबात एक महिला शेतकऱ्याला 1,500 रुपये मिळतात, शेतकऱ्याला सुद्धा 1,200 रुपये मिळतात. ही एवढी संख्या तुम्ही समजून का घेत नाही? हा विषय विरोधक पूर्णपणाने या योजना या महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या 65% जनतेच्या खात्यात थेट जात आहेत याचं पोटसूळ जे विरोधकांमध्ये या ठिकाणी उठलंय. त्यामुळे याला बजेट आहे का, त्याला बजेट आहे का? अरे ज्या वेळेस या महायुती सरकारमध्ये 10वा अर्थसंकल्प 24-25चा मांडत असताना आदरणीय उपमुख्यमंत्री आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारांनी या ठिकाणी हा अर्थसंकल्प मांडला आणि ह्या योजना जाहीर केल्या. त्यामुळं या योजना पूर्णपणानं प्रत्येकाच्या ज्या लाभाच्या योजना आहेत त्यांच्या खात्यावरती पैसे दिल्याशिवाय आणि शब्द जो अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या जनतेला आहे तो पूर्ण केल्याशिवाय हे महायुतीचं सरकार आणि अजितदादा स्वस्थ बसणार नाही. हा महाराष्ट्रातल्या तमाम 12 कोटी जनतेला विश्वास आहे. फक्त आपण पण एवढा विश्वास ठेवा आणि जो विश्वास आता जनतेच्या मनात आहे त्यांना कन्फ्यूज करायचा प्रयत्न करू नका. ही माझी आपणास आणि आपल्या माध्यमातून विरोधकांना पण विनंती आहे. एक लक्षात घ्या, माझी 15 दिवसापूर्वीच आदरणीय प्रकाश दादांच्या सोबत बोलणं झालं होतं. दादा अनेक वर्ष विधिमंडळामध्ये त्या ठिकाणी ते काम करतात. अनेक वर्ष ते माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांनी काम केलंय, राज्यात मंत्री म्हणून त्यांनी काम केलंय. माझ्या वडिलांचे स्वर्गीय मुंडे साहेबांचे ते या ठिकाणी सहकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि आज एकूणच त्यांनी मतदारसंघात दौऱ्यामध्ये असताना त्यांनी सांगितलं की आता मी
राजकारणामध्ये सक्रिय राजकारणामध्ये काम करणार नाही, निवडणूक लढणार नाही आणि यापुढे त्यांचे पुतणे अशा बाबतचा त्यांनी निर्णय घेतला. पण या निर्णय घेतला असताना आता जो निर्णय त्यांनी घेतलाय हा निर्णय पक्षाच्या कानावर आजही घातला. मी आपल्या माध्यमांशी त्या ठिकाणी बोललो. मला असं वाटतं की पक्ष नेतृत्व पुढील विषय निर्णयाला येतील. सर, तुमच्याशी चर्चा करताना त्यांनी काही कारण सांगितलेलं आहे की काय? एक लक्षात घ्या, त्यांना ओव्हरऑल एकूणच काही कमरेच्या त्रास आहेत, काही त्याच्यात आपण त्यांच्या जे काही फिजिकल इश्यूज आहेत आणि त्यामुळं थोडंसं त्यांनी माघार घेतली असावी असा माझा समज आहे. कारण त्यांनी बोलताना मला हेच सांगितलं होतं की त्यांच्या एकूण आजारापोटी आणि इतके वर्ष मी काम करतोय, आता मी थोडंसं थांबलं पाहिजे असं ते म्हणत होते. मी स्वतः त्यांना आग्रह केला की ही निवडणूक फार महत्त्वाची, आपण लढलं पाहिजे. त्यांनी आता त्यांच्या घरातच बाबत त्यांनी निर्णय केलेला आहे, त्याबाबत पक्ष योग्य ते निर्णय करेल. सर, राज ठाकरे म्हणतात की आरक्षणाची गरज नाहीये. सलग पाऊस पडतोय, सध्याची काय परिस्थिती आहे आणि नुकसान ज्या ठिकाणी आहे त्या संदर्भात काही आढावा घेण्यात आला, काही माहिती घेण्यात आली? एक लक्षात घ्या, प्रत्येक ज्या ठिकाणी पाऊस जास्त पडल्यामुळं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी तिथल्या जिल्हा प्रशासनाला म्हणजेच जिल्हाधिकारी आणि आमच्या जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना स्पष्टपणाने आदेश दिलेत की तात्काळ पंचनामे करा आणि त्या पंचनाम्याच्या आधारावर आम्ही शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई सुद्धा शासनाच्या SDRF आणि NDRFच्या नॉर्ममध्ये जे बसतील त्या माध्यमातून आम्ही देऊ. थँक्यू.